नमस्कार, मी ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे. माझी पत्नी जिल्हा परिषद दहिवडी गटामध्ये उमेदवार म्हणून काँग्रेस, महाविकास आघाडी आणि भालके गटाच्या पाठिंब्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. निवडणूक घोषित होण्याच्या अगोदरपासूनच आम्ही प्रचाराचा बराचसा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आम्हाला विजयाची खात्री आहे. कोणतंही मतविभाजन होणार नाही. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट निवडणूक होत आहे. भाजपच्या विरोधामध्ये प्रचंड जनतेमध्ये, शेतकऱ्यामध्ये, युवकामध्ये, महिलांमध्ये सुद्धा रोष आहे. लाडक्या बहिणीच्या 1500 रुपये देऊन भाऊजीच्या खिशातून हे महिन्याला 3000 रुपये काढतात. शेतकऱ्याला 6000 दिल्यासारखं करून वर्षाला शेतकऱ्यांची लाखो रुपयाची ही फसवणूक करत आहेत. हे सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा, लाडक्या बहिणींनी सुद्धा, युवकांनी सुद्धा आता त्यांच्या लक्षात आलेला आहे. सतत लोकांना GST, चुकीच्या इन्कम टॅक्सच्या आकारण्या, ईडी लावायची, CBI लावायची, दमदाट्या करायच्या, खरेद्या करायच्या, पैसे देऊन येतोय का बघायचं, नाही आला तर दमदाटी करायची, दमदाटी नाही केली तर त्याचा खून करायचा, मारामारी करायची, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं, त्याचे रोजीरोटी बंद पाडायच्या, ही जाती धर्मात द्वेष पसरवायचा. अशा पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरात किंवा आपल्या महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा करत असल्याचं दिसतंय. सन्माननीय अजितदादा पवार हे ह्यांच्याच कटाचा, यांचा अकाली मृत्यू हा ह्यांच्याच कटाचा भाग असल्याचं सगळ्या सोशल मीडियावर आज बोललं जात आहे. याची तपासणी आणि पोलखोल व्हावी म्हणून इंटरनॅशनल एजन्सीकडून, राष्ट्रीय तपास एजन्सीकडून याचा तपास व्हावा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच एका मिनिटामध्ये घोषणा केली होती आणि त्यांच्यानंतर देशभरामध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अनेक लोक पुराव्यानिशी बोलतायत. जर नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्याला ऐकत नाही म्हणून जर त्याचा खून होत असेल, तो आपलं मत ऐकत नाही, तो फुटत नाही, तो पैशाच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून भाजपाचे कार्यकर्ते जर त्याचा खून करत असतील तर हे यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. पहिल्यांदा समजावून सांगा, नाही ऐकत. पैसे देऊन बघा, नाही ऐकत. दमदाटी करून बघा, नाही ऐकत. मग मारा, अशी ह्यांची रणनीतीचाच भाग झालेला आहे. त्यामुळे जनता प्रचंड मोठी त्रस्त झालेली आहे. यांना मतदान करणार नाही, कुठल्याही गावात मतदान करण्याची शक्यता नाही. आणि आमच्या गटात, जिल्हा परिषद दहिवडी गटामध्ये माझी पत्नी कविता खडतरे आणि भाजपाचे उमेदवार यांच्यामध्ये थेट लढत आहे. आधीमध्ये कोणीही कसलाही उमेदवार, कोण पुण्यातून उमेदवार आलेले आहेत, आजी माजी मंत्री आमदारांचे काय त्यांचे मुलं मुली मैदानात आहेत, त्यांचं कुठंही स्पर्धेमध्ये काय कुठं दिसत नाही आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. आणि जिल्हा परिषद गटाच्या एकमेव सोलापूर जिल्ह्याच्या उमेदवार आहेत दहिवडी गटाच्या माझी पत्नी कविता खडतरे, की ज्यांनी जसं विधानसभेला तुम्ही जाहीरनामा छापतात, लोकसभेला जसा जाहीरनामा छापतो, तसा दहिवडी गटासाठी काय करणार असा विकासाचा विजन जाहीरनामा छापून आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोच केलेला आहे. आणि होम टू होम भेट प्रचार सभाच्या माध्यमातून विषय वेगळा आहे, होम टू होम भेटी वेगळ्या आहेत. या फ्लेक्सचा बॅनर, डिजिटल प्रचार ह्या पद्धती वेगळ्या आहेत. आज या आम्ही जो जाहीरनामा घेतलेला आहे त्या जाहीरनामामध्ये, या जाहीरनामामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची बरीचशी गावं ही दहिवडी जिल्हा परिषद गटामध्ये आहेत. तुम्हाला माहित आहे सगळ्या संपादक मंडळींना, पत्रकारांना व या तालुक्यातील जनतेला की 2014 साली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी हायकोर्टामध्ये याचिका केलेला, योजनेला निधी मिळावा म्हणून मी ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे प्रथम आहे. 10 वर्षापूर्वी याची याचिका केली, त्या अजूनही काम त्याचं सुरूच आहे. त्या याचिकेनुसारच सगळं सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, जो उजनी कॅनलला गेलेली जी शेती आहे, त्या शेतीचा जो कॅनल आहे, कॅनलची पटरी आहे, त्या पटरीवर सोलर एनर्जी प्लॅन्ट उभारून शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा कसा करायचा
त्यांना रात्रीची वीज देऊन जी शेतकऱ्यांची हेळसांड केली जाते, शारीरिक जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला शेती करावी लागते, ते बंद करून एकदम त्यांना दिवसाची वीज कशी देता येईल हे आमचा मानस आहे. या गटातील सगळे धरण तलाव नाले यांचे खोली करून पाण्याची पातळी कशी वाढवायची याबाबतचा आमचा संपूर्ण अभ्यास आहे. कारण आम्ही जलसंधारण, पाणलोट, जलजीवन मिशन, जल स्वराज्य प्रकल्प, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, स्वयंरोजगार योजना, महिला विकासाच्या योजना राबवण्याचा माझी पत्नी कविता खडतरे यांना 20 वर्षाचा तब्बल अनुभव आहे. ह्या लोकांना कोणालाही गटात काम करण्याचा अनुभव नाही. ते नेते स्वतःच्या नेत्याच्या कामाच्या जोरावर, स्वतःच्या नेत्याच्या कामाच्या जोरावर मते मागतायत. मोदीच्या फडणवीसाचं नाव सांगून मतं मागतायत. म्हणजे आजोबाची आणि वडिलांची प्रॉपर्टी बघून पोराला मुलगी देत नसतात. ह्याचा विचार केला पाहिजे. ते स्वतः काय करतायत, ते स्वतःचं स्थान या मतदारसंघात काय आहे. आम्ही लोकल आहेत, आम्ही डोंगरगावचा आहे. माझी पत्नी स्वतः जोखामा नगरची माहेरवासीन आहे आणि डोंगरगाव हे सासर आहे, म्हणजे माझं गाव आहे. या गटात 5000 मतदान आहे. हक्काचं मतदान माझं 5000 आहे. मला सांगा, या पक्षांना एक सुद्धा गटामध्ये पात्रतेचा विश्वासू माणूस भेटला नाही. म्हणजे या गटातल्या लोकांवर त्यांनी विश्वास दाखवला नाही. त्यांनी बाहेरचे उमेदवार आणले. का आणले बाहेरचे उमेदवार? हेच जनतेला खटकलेलं आहे आणि भाजपच्या विरोधात असलेलं वातावरण हे खटकलेलं आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. हा जो आमचा जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा आमचा 15 कलमी कार्यक्रम आहे. गटातील लोकांना मी 2000 घरांचा मी महाप्रकल्प मंगवड्यामध्ये घरांचा प्रोजेक्ट आणलेला आहे. त्याच्यामध्ये दहिवडी गटातील बरेचसे 50% लाभार्थी मी दहिवडी गटातील बनवणार आहे. आणि मुलींचे वस्त्र मी 100 बेडेड वस्त्र, मी मुलींचं वस्त्र दहिवडी गटात याला मुलींच्या शिक्षणासाठी तिथं देणार आहे. आणि